राज्यामध्ये एपीएमसी आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून आणखी 75,000 पदांची भरती करण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. तर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 1,20,000 कर्मचाऱ्यांची पदभरती झाल्याची फडणवीसांची माहिती. दिवंगत नेते अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार. तसंच त्यांच्या नावे गतिमान नागरी सुविधा पुरस्कार देण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीसांची अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव विधानसभेमध्ये मागे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडला होता अशासकीय ठराव. भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्राचा. मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये बैठक. शिंदे समितीला आढळले 48 लाख कुणबी नोंदी. शिंदे समितीने आतापर्यंत दिली 12 लाखाहून अधिक प्रमाणपत्र. 6 महिन्यात संभाजीनगरात 49,000 तर बीड जिल्ह्यात केवळ 34,000 प्रमाणपत्र वितरित. उपसमितीने दिलेल्या नोंदीच्या आकड्यांमध्ये तफावत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. येत्या रविवारी होणारी एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकलली. 29 मार्चला होणारी परीक्षा आता 5 एप्रिलला होणार. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यानं मुख्य परीक्षा पुढे ढकलली. नागपूर पालिकेच्या नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. मनपातर्फे नद्यांचं पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळ्यात पाणी सुरळीत वाहण्याकरता मोहीम हाती. उद्योगपती अनिल अंबानींच्या सहकंपन्यांवर ईडीचे छापे. मुंबईत 10 ते 12 ठिकाणी कारवाई. रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स आरकॉमशी संबंधितांवर छापे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.